एक लक्षात घ्या की हे जे प्रकरण घडलं हे मार्च मध्ये घडलेलं आहे. मार्च मध्ये घडल्यानंतर 2 महिने ती हिदा खान, तिला जे पोलीस शोधत होते, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी आपल्या पद्धतीने प्रयत्न केला, परंतु ती संभाजीनगरमध्ये भेटली. आणि त्या मधल्या काळामध्ये काही लोकांनी, म्हणजे मी स्पष्टपणे सांगायचं झालं तर एमआयएमच्या इम्तियाज जलील किंवा इतर लोकांनी तिला पाठिंबा देण्याचे सुद्धा स्टेटमेंट केलेले आहे. मग असे स्टेटमेंट करणाऱ्यांनी त्यांना लपवलं का? जे संशयाची सुई आहे ती त्यांच्यावर जातेच ना. संभाजीनगर हे एक तर सेन्सिटिव्ह शहर आहे. अतिरेक्यांचे कारवाया तिथं होत असतात आणि आता हे जातीवादाच्या कारवायाचे केंद्र बनत चाललेलं आहे. मुंब्राचं प्रकरण घ्या. शिरसाट साहेब, तुम्हाला वाटतं का या प्रकरणामध्ये या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे? तिला कोणी आश्रय दिला होता त्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात पोलिसांनी तिथपर्यंत देखील गेलं पाहिजे. हिदा खान ही एक मोहरा आहे, लक्षात घ्या. ही मोहरा आहे. हिच्या मागचं षडयंत्र करणारे लोक जे आहेत ना त्यांच्यापर्यंत गेलंच पाहिजे. त्याचे पाळंमुळं उफडली पाहिजेत. आणि मी तर स्पष्टपणे सांगतो की इम्तियाज जलील सारखे जे काही लोक आहेत ना, जे उघडपणे अशा कृत्याला पाठिंबा देत होते, त्यांना सुद्धा या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणलं पाहिजे. मी ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा करणार आहे. शिरसाट साहेब, यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी सगळी धर्मांतर करणारी ही जी टोळी TCS मध्ये कार्यरत होती, या टोळीला एक मोठं फंडिंग जे आहे ते देखील केलं जात होतं. हे फंडिंग देखील काही संभाजीनगर असेल किंवा मालेगाव असेल अशा वेगवेगळ्या भागातून केलं जात असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. त्या प्रकारचा अहवाल देखील न्यायालयाच्या समोर सरकारी वकिलांनी मांडलेला आहे. इतकंच नाही तर काही धर्मांतराचे व्हिडिओ असतील किंवा पुस्तकं जी आहेत ती देखील दिली जात होती. म्हणजे सगळं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. याकडे आपण कसं बघताय? अहो, तुम्ही एक लक्षात घ्या ना, हे जे मुलं किंवा मुली असतात ना, मुलं, खास करून मुलं, ज्यांना नोकरी नाही, ज्यांचं शिक्षण झालं नाही, ते नवीन मोटरसायकल घेऊन फिरतायत. वाटेल ते पैसा खर्च करतायत. कुठून येतो हा पैसा? हा पैसा पुरवणारे लोक कोण आहेत? सर्वसामान्य माणसाला स्वतःचं कुटुंब चालवायला इतकी मेहनत घ्यावी लागते आणि हे मोटरसायकल लाख रुपयाचे मोटरसायकल घेऊन उडवत फिरतायत. तर याला जी फंडिंग होते तीही जाणून बुजून काही धर्मांध जे आहेत त्यांनी ते केलेली फंडिंग असते. आणि ते फंडिंग करण्याचा उद्देशच एवढा असतो की तुम्ही हेच काम करायचंय. ही हिदा खान तेच काम करत होती. हिला जे काही एवढ्या मोठ्या ज्या सुविधा दिल्या होत्या ते यासाठी दिल्या होत्या की तू मुलींना फसवायचं, त्यांचं धर्मांतर करून घ्यायचं, कुणाशी लग्न लावून घ्यायचं. आणि हे अशा प्रकारचं रॅकेट मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याचा आता बंदोबस्त करण्याची गरज आहे. शिरसाट साहेब, धन्यवाद आपण न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय अशा पद्धतीनं हे सगळं रॅकेट सुरू होतं आणि आता यामध्ये निदा खानचा ताबा पोलिसांनी घेतलेला आहे. त्यानंतर आता पुढे नेमकं काय होतं? पोलीस तपासात निदा खानच्या चौकशीमध्ये आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चितच. धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.